नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत जिल्हा परिषद अमरावती या जिल्हा परिषदेने नियुक्तीचे आदेश जारी केलेले आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठीचे नियुक्तीचे आदेश हे जिल्हा परिषद अमरावती यांनी जारी केलेले आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला ज्या काही जिल्हा परिषदच्या एक्झाम पार पडलेल्या आहेत, ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांच्या नियुक्तीबाबत तुम्हाला माहिती पडेल। ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदासंदर्भात नियुक्ती कधीपर्यंत दिली जात आहे ते सविस्तर माहिती तुम्हाला माहिती पडेल। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 16 जुलै 2024 रोजी ही अपडेट आलेली आहे। सरळ सेवा नियुक्ती संदर्भातचे आदेश जे आहेत ते अमरावती जिल्हा परिषदेने जारी केलेले आहे। पहा या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 नुसार जाहिरात क्रमांक नुसार देण्यात आलेला आहे। या ठिकाणी 4 ऑगस्ट 2023 रोजी मधील सर्व अटी आणि शर्तीला अधीन राहून जिल्हा निवड समिती अमरावती यांनी निवड यादी दिनांक 15 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केलेली आहे आणि अपडेट जे आहे ते 16 जुलै रोजी या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, उपयुक्त जे काही आदेश देण्यात आलेले आहेत ते संचिता मोहपात्रा हे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषद अमरावती यांच्याद्वारे जिल्हा निवड समिती अमरावती मार्फत निवड झालेल्या खालील उमेदवारांना जिल्हा सेवा वर्ग 3 यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम या पदासाठीचे नियुक्तीचे आदेश आणि नेमणुकीचे ठिकाण देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पहा या ठिकाणी वेतन श्रेणी जर तुम्ही पाहिलं तर S8 नुसार 25,500 ते 81,100 या सुधारित वेतन श्रेणीमध्ये या पदाधिकाऱ्यांना किंवा ज्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जे उमेदवार नेमणूक केलेले आहेत त्यांना इतकं वेतन श्रेणी असणार आहे। ठीक आहे, आणि वेळोवेळी देय भत्ते सुद्धा यांना असणार आहे। ज्या तारखेला कामावर रुजू होतील त्या तारखेपासून खालील नमूद केलेल्या अटींचे अधीन राहून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्याप्रमाणे त्यांची ठिकाणी नेमणूक देण्यात आलेली आहे। ठीक आहे, सो उमेदवारांचं नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, निवडीचा प्रवर्ग, नेमणुकीचं ठिकाण आणि अभिप्राय। ओके, सो असिस्टंट सिव्हिल इंजिनियर या पदासाठी ज्या उमेदवारांनी अप्लाय केलेलं आहे त्या उमेदवारांचे नाव आहे, जे पात्र झालेले आहे, ज्यांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांचे नाव आहे, त्यांचं डिटेल या ठिकाणी पत्ता देण्यात आलेला आहे। तसंच निवडीचा प्रवर्ग, ज्या प्रवर्गातून कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा निवड झालेली आहे त्या प्रवर्गाचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तसंच नेमणुकीचे ठिकाण देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। पहा या ठिकाणी सूरज प्रकाशराव शेंडे या उमेदवाराला निवडीचा प्रवर्ग तुम्ही पाहू शकता, ओपनमधून ह्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि नेमणुकीचे ठिकाण पहा पंचायत समिती अचलपूर या ठिकाणी या उमेदवाराला नियुक्ती भेटलेली आहे। नेक्स्ट आहे संकेत गणेशराव सावरकर या उमेदवाराला पहा पंचायत समिती दर्यापूर हे ठिकाण नियुक्तीचे भेटलेले आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल तर या ठिकाणी नियुक्तीचे ठिकाण तुम्ही पाहू शकता। या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर त्या ठिकाणी नियुक्तीचे ठिकाण तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे। तुमच्या ज्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते प्रवर्ग देण्यात आलेला आहे। ओके, सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद भरती अमरावती या विभागांतर्गत। ओके, सो हे आदेश देण्यात आलेले आहे। आता किती तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी रुजू व्हायचं आहे कामावर पहा। सदर उमेदवार दिलेली नेमणूक ही अस्थायी स्वरूपाची राहील। कामावर रुजू झाल्यानंतर उमेदवारास जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेऊन नेमणूक केलेल्या पदाकरिता ते वैद्यकीय दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहणार आहे। ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी तुमची अपॉइंटमेंट होईल, तुम्ही नियुक्तीला जाताल त्यावेळेस तुमची वैद्यकीय चाचणी अर्थात मेडिकल तुमचं घेतलं जाणार आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट दिले आहे तर तुम्हाला काय होणार आहे तर 1 महिन्याच्या आतमध्ये ते सादर करावं लागणार आहे। ओके, सो नंतर वैद्यकीय दृष्ट्या पात्र नसलेल्या उमेदवारांमध्ये अशा प्रमाणपत्र तारखेपासून सदर सेवेतून तात्काळ कमी करण्यात येईल। जर त्या वैद्यकीय तपासणीमध्ये काही त्रुटी आढळल्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या सेवेमधून किंवा त्या पदावरून तुम्हाला तात्काळ कमी केलं जाईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे,
सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद भरती नियुक्ती संदर्भातची। आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट जिल्हा परिषदकडून येतच आहेत वेळोवेळी। सो ज्या जिल्हा परिषदसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदची वेबसाईट रेग्युलर चेक करत राहा, वेळोवेळी अपडेट येतच आहेत, काही एक्झाम चालू आहेत। ओके, सो जशी अपडेट येत आहे मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहे। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे, माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।